मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण राज्य हादरलंय। आता या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं असून सीआयडी मार्फत या मृत्यूची सखोल चौकशी सुरू झाली आहे। या तपासाचा पहिला मोठा टप्पा म्हणजे व्हीएसआर विमान कंपनीचे मालक विकी सिंग यांची करण्यात आलेली 8 तासांची प्रदीर्घ चौकशी। सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिलेल्या माहितीनुसार या चौकशीमध्ये विमानाची खरेदी, त्याचे तांत्रिक आयुष्य आणि सुरक्षा नियमांच्या पालनाबाबत अत्यंत बारकाईने प्रश्न विचारण्यात आले। हे विमान नेमके कोणाकडून आणि कधी विकत घेतले गेले, भारतात आणल्यानंतर त्याची किती तास उड्डाणे झाली होती आणि त्याची नियमित देखभाल केली जात होती का, यावर सीआयडीने आपला रोख ठेवलाय। तपासाचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे अपघाताच्या वेळी विमान चालवणारे पायलट सुमित कपूर यांची पार्श्वभूमी। सीआयडीने केवळ तांत्रिक बाबींवरच लक्ष केंद्रित न करता पायलटच्या मानसिक स्थितीचीही चाचपणी केली आहे। मुंबईवरून बारामतीला येण्यापूर्वी सुमित कपूर यांचे त्यांच्या कुटुंबासोबत काही वाद झाले होते का, त्यांचा स्वभाव नेमका कसा होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा पायलट लायसन्स यापूर्वी किती वेळा आणि कोणत्या कारणास्तव रद्द करण्यात आला होता, याची माहिती घेण्यात आली। अपघाताच्या दिवशी त्यांची ड्युटी नेमकी कोणी लावली आणि त्यामागे काही ठराविक उद्देश होता का, या प्रश्नांच्या उत्तरातून अपघातामागील मानवी चुका किंवा जाणीवपूर्वक केलेला कट शोधण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। मात्र या सर्व कायदेशीर प्रक्रियेवर आमदार रोहित पवार यांनी अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप करत संशयाचं मळब निर्माण केलंय। रोहित पवार यांच्या मते ही चौकशी नसून एक प्रकारे शाही पाहुणचार होता। विके सिंग यांना सकाळी 11 वाजता बोलवल्यानंतर 8 तास बसवून ठेवलं खरं, पण प्रत्यक्षात त्यांची बडदास्त राखण्यातच जास्त वेळ घालवण्यात आला, असा दावा त्यांनी केलाय। विशेष म्हणजे चौकशी संपल्यानंतर त्यांना पोलिसांच्या काळ्या काचा असलेल्या गाडीतून गुपचूप सोडण्यात आलं, ज्यावरून यामागे काहीतरी काळबेरं आहे असे संशयास्पद वातावरण तयार झालंय। पत्रकारांनाही या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाहीला धरून नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। एकीकडे अजितदादांच्या मृत्यूनंतर 5 दिवस उलटूनही आणि एएआयबीचा रिपोर्ट येऊनही अद्याप एफआयआर का नोंदवली जात नाहीये, हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय। रोहित पवार यांनी आज स्वतः सीआयडी कार्यालयात जाऊन नवी माहिती आणि पुरावे देण्यामागे जाहीर केलंय। या सर्व घडामोडींमुळे आता हे प्रकरण केवळ एका अपघातापुरतं मर्यादित राहिलं नसून त्यामागे दडलेलं सत्य बाहेर येणार की ते दाबलं जाणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। सीआयडीच्या या 8 तासांच्या चौकशीतून खरोखर काही ठोस निष्पन्न होणार की ही केवळ डोळ्यात धूळफेक आहे। जरा केवळ तांत्रिक अपघात असेल तर एफआयआर नोंदवायला इतका विलंब का लागतोय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या विमानाने महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याला हिरावून नेलं, त्या कंपनीच्या मालकाला पोलिसांच्या गाडीतून व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यामागे नेमके कोणाचे आशीर्वाद आहेत, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।